आज आपण शिकणार आहे कोसाइन रूल. तर नेमकं काय असतं कोसाइन रूल आणि कशासाठी वापरतात हे समजणं खूप गरजेचं आहे. आता कोसाइन रूल मध्ये काय होतं, आता आपला जो साइन रूल आहे, काय साइन रूल, ए अपॉन साइन ए इज इक्वल्स टू बी अपॉन साइन बी इज इक्वल्स टू सी अपॉन साइन सी. आता आपल्याला प्रत्येक पेअर मधली एक एक गोष्ट माहिती आहे. प्रत्येक पेअर मधली एक गोष्ट माहिती आहे. सपोज अँगल ए माहिती आहे, याच्यातला बी माहिती आहे, याच्यातला सी माहिती आहे. प्रत्येक पेअर मधली एक गोष्ट घेऊन आपण काय, ही एक नोन आहे, ही एक नोन आहे आणि ही एक नोन आहे. तर असं जर असेल तर आपण साइन रूल अप्लाय नाही करू शकत, कारण की दोन ज्या टर्म आहेत त्याच्यामधले किती टर्म गिवन पाहिजे आपल्याला, तीन. बरोबर आहे. तसं तर दिसत नाहीये. अशा वेळेस कोणता रूल वापरायचा, कोसाइन रूल. कोणता रूल वापरायचा, कोसाइन. कोणता रूल केव्हा वापरायचे, प्रत्येकाची स्ट्रॅटेजी पण सांगतो, ती लक्षात ठेवायची. आता एक कोसाइन रूल. तो लक्षात पण कसं ठेवायचं ते बघ. ए इज इक्वल्स टू, ए सोडल्यानंतर कितीच व्हॅल्यू राहिले, बी आणि सी. तर ए स्क्वेअर इज इक्वल्स टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस टू टाइम्स बी सी आणि ज्याची व्हॅल्यू काढतात त्याचाच अँगल इंटू कॉस. सिमिलरली बी स्क्वेअर इज इक्वल्स टू काय होणार, बी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस टू ए सी इंटू कॉस बी. Similarly, c square is equals to a square plus b square minus 2ab into cos 2ab into cos c. आता याच्यामध्ये काय होतं, आपल्याला प्रूफ साठी काही गोष्टी लागतात. त्यासाठी प्रूफ साठी तर तुम्हाला जर cos a ची व्हॅल्यू लागत असेल, cos a आता कशी काढणार, आपल्याकडे रूल आहे a स्क्वेअर इज इक्वल्स टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc इंटू कॉस. ही जी निगेटिव्ह टर्म आहे ती तिकडे जाऊन पॉझिटिव्ह होणार आणि ही पॉझिटिव्ह टर्म आहे तिकडे जाऊन निगेटिव्ह होणार. म्हणजे आपल्याला इक्वेशन काय भेटणार मुलांना, 2bc इंटू कॉस ए इज इक्वल्स टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. ही जी टर्म मल्टिप्लाय तिकडे जाऊन डिवाइड होणार. म्हणजेच टर्म काय बनणार, कॉस ए इज इक्वल्स टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. सिमिलरली तसंच आपण कॉस बी ची व्हॅल्यू कशी लक्षात ठेवणार, कॉस बी इज इक्वल्स टू बी ची व्हॅल्यू काढायची, बी सोडून ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ची व्हॅल्यू काढायची, त्याची सबट्रॅक्शन मायनस बी स्क्वेअर अपॉन 2a. सिमिलरली कॉस सी इज इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2a. कोणता रूल झाला मुलांना, कोसाइन रूल. जेव्हा प्रूफ वापरूयात आपण तेव्हा आपल्याला कॉस ए ची व्हॅल्यू लागेल, कॉस ए, कॉस बी, कॉस सी, ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूजचा खूप जास्त यूज होईल. तर तुम्हाला याचा यूज करायचा, लक्षात ठेवा. एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल कसं वापरायचं आणि काय. एक्झाम्पल नंबर फर्स्ट. गिवन आहे इन ट्रायंगल ABC, in triangle ABC, A is equals to 2, B is equals to 3, and C is equals to 4. Then prove that the triangle is obtuse angle.
ऑब्ट्यूज मीन्स त्याची व्हॅल्यू ती मोठी पाहिजे अँगलची. म्हणजे ऑब्झर्व करा त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी कशी वापरायची. ह्या तिघांपैकी सगळ्यात मोठी व्हॅल्यू कोणती? सी. म्हणजेच अँगल सी जो तो खूप मोठा असणार. अँगल सी कसा काढणार? आपल्याकडे रूल आहे. काय रूल आहे? cos c is equals to what? a square plus b square minus c square upon 2bc. तर a ची व्हॅल्यू किती दिली मुलांना? 2. 2 चा स्क्वेअर 4 प्लस 3 चा स्क्वेअर 9 मायनस c चा स्क्वेअर 16 अपॉन 2 इंटू 3 इंटू 2ab ना. 2ab होईल. 2ab रूल काय? 2ab. 2 इंटू a ची व्हॅल्यू 2, b ची व्हॅल्यू 3. नेक्स्ट आता सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्शन केल्यानंतर काय होईल? 4 प्लस 9 इज 13. 13 minus 16 is minus 3. So minus 3 upon 4 into 3. 3 3 get cancel. फायनल सोल्युशन मिळालं मुलांना आपल्याला. minus 1 by 4. minus 1 by 4. मला सांगा निगेटिव्ह व्हॅल्यू आहे काय? निगेटिव्ह व्हॅल्यू आणि हा 2 टाइम्स 1. 2 टाइम्स a ची व्हॅल्यू 2 आहे, b ची व्हॅल्यू 3. तर किती भेटली आपल्याला व्हॅल्यू? -1/4. आणि निगेटिव्ह ही जी व्हॅल्यू असते कॉसची कोणत्या क्वार्टर मध्ये असते? सेकंड क्वार्टर मध्ये. बरोबर आहे. जर आपण ट्रायंगल जर फॉर्म केला तर सेकंड क्वार्टर मध्ये जो आहे तो कॉस काय असतो? निगेटिव्ह. निगेटिव्ह म्हटल्यावर त्याचा अँगल जो असेल तो खूप मोठा असेल. म्हणजेच तो काय? ऑब्ट्यूस अँगल. हे प्रूफ सर. एक्झाम्पल नंबर सेकंड. in triangle ABC, if angle A is equals to 60 degree, B is equals to 3 and C is equals to 8, then find A. Then find A. Also find the circumradius of the triangle. तर बघा या प्रश्नामध्ये माझ्या मला अँगल ए माहिती आहे किती किमान आहे? 60 डिग्री. बी किमान आहे 3. सी माहिती आहे 8. तर आपल्याला काढायचा ए. तर आपल्याकडे रूल आहे कोसाइन रूल. काय आहे? ए स्क्वेअर इज इक्वल्स टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc इंटू कॉस आहे. बरोबर आहे. बी ची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला? 3. 3 चा स्क्वेअर आहे 9 प्लस सी ची व्हॅल्यू दिलेली 8. 8 चा स्क्वेअर 64 मायनस 2 इंटू बी ची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना? 3. सी ची व्हॅल्यू दिलेली 8 इंटू कॉस ऑफ 60 डिग्री. तर किती असते मुलांना कॉस 60 ची व्हॅल्यू? हाफ. तर 9 प्लस 64 मायनस 2 इंटू 3 इंटू 8 इंटू हाफ. हाफ गेट कॅन्सल. नंतर काय होईल? 9 प्लस 64 मायनस 24. बरोबर आहे. तर होईल 73. 24 जर गेले तर ते राहतील 49. इथे राहतील 49. तर मला सांगा ए स्क्वेअर इज इक्वल्स टू 49. तर ए इज इक्वल्स टू काय होईल? प्लस ऑर मायनस 7. पण आपण किती घेणार? पॉझिटिव्ह 7. आणि की लेंथ ही कधी निगेटिव्ह नसते. नेक्स्ट आता आपल्याला पहिला बिट तर कम्प्लीट झाला, पण त्यांनी पुढे काय सांगितलेलं? ऑल्सो फाइंड द सर्कम रेडियस. काय सांगितलेलं? सर्कम रेडियस. तर आपण कोणता रूल वापरणार? कोसाइन रूल. काय कोसाइन रूल मुलांना? सॉरी बाय साइन रूल. ए अपॉन साइन ए इज इक्वल्स टू बी अपॉन साइन बी इज इक्वल्स टू सी अपॉन साइन सी इज इक्वल्स टू 2r. तर याच्यातली कोणती पेअर पूर्ण नोन आहे? ए पण माहिती आहे, अँगल ए पण माहिती आहे.
तर ते सोपं जाईल. मग आर इज इक्वल्स टू काय होईल मुलांनो, ए पॉन 2 टाइम्स साइन ए, ची व्हॅल्यू आपण आताच काढली 7 अपॉन 2 इंटू साइन ऑफ 60 डिग्री. साइन 60 ची व्हॅल्यू किती असते मुलांना, √3/2. 2 गेट कॅन्सल. फायनल सोल्युशन किती मिळालं मुलांना, 7/√3. ठीक आहे, मिळाले आपल्याला सर्कमरेडियस. नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 3. in triangle ABC, prove that A in bracket B cos C minus C in bracket cos B is equals to B square minus C square is equals to काय प्रूफ करायचं आपल्याला, B square minus C square. आता ह्या टाइप मध्ये काय करणार, आपल्याला जी गिवन साइड आहे LHS is equals to A in bracket B cos C minus C cos B कशाने मल्टिप्लाय करणार, आपल्याला बाहेर जो येताना इक्वेशन कशी दिसेल, ए बी कॉस सी मायनस ए सी कॉस बी. आता मला सांगा मुलांना, आपल्याला गिवन काय, गिवन डेटा माहिती आपल्याला कोसाइन रूट. तर काय कॉस सी ची व्हॅल्यू किती मुलांना, ए बी इन ब्रॅकेट कॉस सी ची व्हॅल्यू असते ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2ab. सिमिलरली मायनस ए सी इंटू कॉस बी ची व्हॅल्यू काय मुलांना, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac. त्याच्यामध्ये काय काय कॅन्सल होतं बघा, त्यामध्ये ए बी गेट कॅन्सल, ए सी गेट कॅन्सल. दोघांमध्ये सेम टर्म कोणती आहे, 1/2. 1/2 ला जर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये करायला मुलांना ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. काय काय कॅन्सल आउट होतं बघा, पॉझिटिव्ह ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर गेट कॅन्सल, बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज 2b स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर इज मायनस 2c स्क्वेअर. 2 ने जर डिवाइड केलं तर इक्वेशन काय भेटेल आपल्याला, बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. दिस इज अवर RHS. नेक्स्ट आहे याच्यानंतर प्रोजेक्शन रूल. कोणता रूल आहे, प्रोजेक्शन. प्रोजेक्शन रूलचं काम काय आणि तो कसं केव्हा यूज करायचं ते पण सांगतो. प्रोजेक्शन रूल, जर तुम्हाला आपल्याला साइन रूल माहिती आहे, ए अपॉन साइन ए इज इक्वल्स टू बी अपॉन साइन बी इज इक्वल्स टू सी अपॉन साइन. जर तुम्हाला याच्यापैकी कोणत्याही दोन पेयर पूर्ण माहिती आहे, ही पूर्ण माहिती आहे सपोज, किंवा तुम्हाला ही पूर्ण माहिती, किंवा तुम्हाला फर्स्ट वन आणि लास्ट वन पूर्ण माहिती, ठीक आहे, अशापैकी कोणतीही जर गोष्ट माहिती तुम्हाला, तर मला सांगा, साइन रूल तर अप्लाय नाही करू शकत. जर आपण कोणत्याही एका दुसऱ्या पेयर सोबत घ्यायला गेलो तर त्याच्यामधल्या दोन टर्म्स ॲब्सेंट असतील. साइन रूलचं पण म्हणणं, कोसाइन रूलचं पण म्हणणं काय, प्रत्येकात एक एक टर्म गिवन पाहिजे, तर तसं पण गिवन नाही. तर अशा दोन्ही गोष्टी नसतील तर तेव्हा प्रोजेक्शन रूल वापरायचा. कोणता, प्रोजेक्शन रूल. तर काय असतं प्रोजेक्शन रूल, ए इज इक्वल्स टू, आता ए सोडलं तर कोण राहिलं, बी आणि सी, त्याला असं राहायचं बी सी प्लस याच्या सोबत अपोजिट अँगल इकडे लिहायचं, इकडे काय लिहिणार, कॉस सी, आणि याचा इकडे इंटू कॉस बी. तर काय, ए इज इक्वल्स टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी. रिमेंबर दिस. सिमिलरली आता समजा तुम्हाला बी इज इक्वल्स टू लिहायचं, तर बी सोडलं तर राहिलं कोण, ए आणि सी. याचा अँगल इकडे म्हणजे ए कॉस सी प्लस सी कॉस ए. सिमिलरली सी इज इक्वल्स टू काय लिहिणार म्हणून आपल्याला, ए प्लस बी. बीचा अपोजिट अँगल इकडे म्हणजे काय लिहिणार, कॉस बी इंटू कॉस ए. बरोबर आहे. नेक्स्ट हा झाला प्रोजेक्शन.
हा काय झाला प्रोजेक्शन रूल. प्रोजेक्शन रूल जास्त करून प्रूफ मध्ये यूज होतो. कशामध्ये? प्रूफ जेव्हा करायचे बऱ्याच क्वेश्चन मध्ये तेव्हा खूप जास्त वेळेस यूज होतो प्रोजेक्शन. तुमचे कॅल्क्युलेशन पण खूप जास्त कन्झ्युम होतं. ते कसे ते बघा. एक्झाम्पल घेऊयात आपण. इन ट्रायंगल एबीसी, इन triangle ABC, prove that A plus B into cos C plus B plus C into cos A plus C plus A into cos B is equals to A plus B plus C. कोणती साईड घेऊन आपल्याला LHS च्या बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. LHS घेऊ. इन ब्रॅकेट A plus B into cos C plus B plus C into cos A plus C plus A into cos B. आपल्याला काय करायचं मुलांना? मल्टिप्लाय. जी टर्म आहे त्यांना मल्टिप्लाय करा. A into cos C plus B into cos C plus B into cos A plus C into cos A plus C into cos B plus A into cos B. तर टर्म कलेक्ट करायच्यात. A cos C दिसते तुम्हाला? A cos C. तर आपल्याला काय पाहिजे आता? A cos C म्हटलं C cos A इथे दिसते C cos A. यांना एका ब्रॅकेट मध्ये लिहा. टर्म दिसेल आपल्याला A into cos C प्लस C into cos A. सिमिलरली पुढची जी टर्म आहे ती काय? B cos C. आपल्याला काय पाहिजे? C cos B इथे दिसते. त्यांना एका ब्रॅकेट मध्ये लिहा. B cos C प्लस C cos B. उरलेली जी टर्म आहे तिला एका ब्रॅकेट मध्ये लिहा. B cos A प्लस A cos B. बरोबर आहे. याच्यात मिसिंग टर्म कोणती आहे? B. हा फॉर्म्युला B चा, फॉर्म्युला A चा, पुढचा जो फॉर्म्युला C चा. आपल्याला हेच प्रूव्ह करायचं. काय? A प्लस B प्लस C. आज जे क्वेश्चंस करणार आपण प्रूफ वाले. एक्सरसाइज 3.2. तर प्रूफचे क्वेश्चंस कसे करायचे बघा. इन ट्रायंगल ABC, prove that sin in bracket B minus C upon 2 is equals to B minus C upon A into cos of A by 2. मग मला सांगा आपल्याला हे प्रूफ करायचं. तर कोणती साईड दिलेली आपल्याला आता? LHS. LHS नुसार तर काही करू शकत नाही. RHS मध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी अशा दिसतात. B C A या ठिकाणी तुम्ही साइन रूलने व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकता. आपण RHS घेऊयात. RHS is equals to B minus C upon A into cos of A by 2. याच्यानंतर आता आपल्याला साइन रूल माहिती आहे. B ला काय लिहू शकतो मुलांना आपण? K sin B मायनस C ला काय लिहू शकतो मुलांना आपण? K sin C अपॉन A ला काय लिहू शकतो मुलांना आपण? K sin A इंटू कॉस ऑफ A by 2. बरोबर आहे. आता मला सांगा न्यूमरेटर मधनं काय कॉमन निघतो? K. आणि जो डिनॉमिनेटर वाला K तो कॅन्सल होऊन जाईल. ब्रॅकेट मध्ये काय राहील? साइन B मायनस साइन C अपॉन साइन A इंटू कॉस ऑफ A by 2. आता इथे साइन B मायनस साइन C फॉर्म्युला लागेल. काय असतो मुलांना साइन B मायनस साइन C फॉर्म्युला?
2 cos b plus c upon 2 into sin b minus c upon 2 upon a into cos of a by 2. नेक्स्ट याच्यानंतर काय करणार मुलांना आता बरीच भारी मजा आहे. आता बी प्लस सी दिसतंय म्हणजेच तुम्हाला अँगल ए प्लस बी प्लस सी वाला कन्सेप्ट यूज करायचा. म्हणजेच किती असतो 180. मग बी प्लस सी जर सोबत जर लिहिलं तर बी प्लस सी इज इक्वल टू व्हॉट मुलांना पाय मायनस ए. पण आपण किती दिसतंय तुम्हाला 2. जर सगळ्यांना जर 2 ने डिवाइड जर केलं तर त्या फॉर्मॅट मध्ये दिसेल. मी काय सांगितलं होतं ए प्लस बी प्लस सी इज इक्वल्स टू पाय. तर ए बी प्लस सी इज इक्वल्स टू पाय मायनस ए आणि आपण सगळ्यांना काय केलं 2 ने डिवाइड. आता इथे जी टर्म दिसते आपल्याला त्याच्या ठिकाणी आपण काय करणार सबस्टिट्यूशन. काय सबस्टिट्यूट करणार पाय बाय 2 मायनस ए बाय 2. इक्वेशन कशी दिसेल मुलांना 2 टाइम्स कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस ए बाय 2 इंटू साइन बी मायनस सी साइन b minus c upon 2 into cos of a by 2. आता सगळ्यांना माहिती आहे साइन थिटाचा फॉर्म्युला काय असतो मुलांना 2 साइन थिटा बाय 2 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. काय काय कॅन्सल होतं बघा मुलांना 2 2 गेट कॅन्सल कॉस ए बाय 2 कॉस ए बाय 2 कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा इज साइन थिटा. तर साइन a by 2 into sine of in bracket b minus c upon 2 upon sine a by 2. काय काय कॅन्सल होईल मुलांना साइन a by 2 साइन a by 2 गेट कॅन्सल. तर फायनल सोल्युशन जे राहील ते राहील साइन ऑफ b minus c upon 2. दिस इज युअर फायनल सोल्युशन. एक्झाम्पल नंबर 5 जो आहे किंवा तशा टाईपचा कोणताही एक्झाम्पल आला तर त्याच्यामध्ये काय करायचं ते समजून घ्या. पण एक्झाम्पल दिलेला आहे प्रूव्ह दॅट 2 टाइम्स इन ब्रॅकेट ए साइन स्क्वेअर सी बाय 2 प्लस सी साइन स्क्वेअर ए बाय 2 इज इक्वल्स टू ए मायनस बी प्लस सी. जर तुम्हाला स्क्वेअर वाली टर्म जर दिसली तर काय करायचं तर तुमच्याकडे फॉर्म्युला 1 मायनस कॉस थिटा इज इक्वल्स टू 2 साइन स्क्वेअर थिटा. बरोबर आहे. फॉर्म्युला काय 2 साइन स्क्वेअर थिटा. मला सांगा 2 साइन स्क्वेअर थिटा असं कुठेतरी दिसतंय तुम्हाला. प्रत्येक वेळा ही स्ट्रॅटेजी लक्षात ठेवा. आणि जेव्हा तुम्हाला कॉस स्क्वेअर असेल तर 1 प्लस कॉस थिटा इज 2 थिटा बाय 2 सॉरी 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. जर तुम्हाला अशी टर्म जर दिसली तर तुम्हाला अशी लिहिता आली पाहिजे. लक्षात ठेवा. तर ह्या दोनच प्रॉपर्टी ज्या आहेत त्या स्क्वेअरसाठी यूज होतात. याच्या व्यतिरिक्त मग ट्रिग्नोमेट्रीची आयडेंटिटी तर हे एका साईडला लिहून ठेवायचं म्हणजे तुम्हाला काम आहे. जेव्हा तुम्हाला कधी स्क्वेअरचा एक्झाम्पल दिसला तर काय करायचं प्रूफ मध्ये. ठीक आहे. चलो आता इथे कोणता फॉर्म्युला वापरेल आपल्याला गिवन कोणती साईड आहे एल एच एस काय गिवन आहे मुलांना आपल्याला 2 टाइम्स इन ब्रॅकेट ए साइन स्क्वेअर सी बाय 2 प्लस सी इन ब्रॅकेट इंटू साइन स्क्वेअर ए बाय 2. बाहेरचा जो 2 आहे त्याला मल्टिप्लाय जर केला आपण तर इक्वेशन काय होईल 2a साइन स्क्वेअर सी बाय 2 आणि याला जर मल्टिप्लाय केलं तर 2c साइन स्क्वेअर ए बाय 2. पण आपल्याला माहिती आहे 2 टाइम्स जो फॉर्म्युला 2 साइन स्क्वेअर सी बाय 2 2 साइन स्क्वेअर ए बाय 2 हा कशाचा फॉर्म्युला मुलांना हा फॉर्म्युला 1 मायनस कॉस थिटा. तर थिटाची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना इथे सी इंटू ए प्लस सी इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस ए. बरोबर आहे. नेक्स्ट याच्यानंतर आता आपल्याला कॉस सी चा पण फॉर्म्युला माहिती आहे आणि कॉस ए चा पण फॉर्म्युला माहिती आहे. तर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा तिथे. तर 1 मायनस कॉस सी चा फॉर्म्युला काय मुलांना ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2ab इंटू ए प्लस सी इंटू 1 मायनस इन ब्रॅकेट बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर
अपॉन 2bc. नेक्स्ट याच्यानंतर काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा मुलांना. काय होईल, 2ab मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर अपॉन 2ab इंटू ए प्लस c in bracket 2bc minus b square minus c square plus a square अपॉन 2bc. आता याच्यामध्ये काय काय कॅन्सल होतं ते बघा बाय. तर इथे कॅन्सल होतं ए गेट कॅन्सल, सी गेट कॅन्सल. आणि ऑब्झर्व करा दोघांचा जो बेस आहे तो 2b, तो काय 2b. तर 2b बेस कॉमन घेऊन टाका. 2b जो बेस आहे आपण कॉमन घेतला तर न्यूमरेटरची टर्म काय काय गिवन आपल्याला, 2ab मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2bc मायनस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आणि याच्यातली कोणकोणती टर्म कॅन्सल होती मुलांना, मायनस ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. तर न्यूमरेटर मधनं काय कॉमन निघतं बघा बरं का, 2ab मायनस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर मायनस 2b स्क्वेअर प्लस 2bc अपॉन 2b. तर काय कॉमन निघतो सगळ्यांमधनं, 2b. काय कॉमन निघतो, 2b जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय राहील मुलांना, a मायनस बी प्लस सी अपॉन 2b गेट कॅन्सल. तर काय उरलं मुलांना, a मायनस बी प्लस सी. आणि दिस इज नथिंग बट युअर RHS.